नमस्कार मंडळी. मी डॉक्टर अंजली ठोंबरे. माझं यूट्यूब चॅनल अंजली टीव्ही वाचन याच्यावरती तुमच्या सर्वांचं पुनश्च स्वागत करते. आज आपण बघणार आहोत भाग्यांक 4ची मंडळी, म्हणजेच ज्यांचा जन्म कुठल्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 या तारखेला झालेला आहे, अशी आधी कोण होऊन गेली आणि अजून कोण कार्यरत आहेत अशी मंडळी, अर्थातच व्यक्तिमत्व. सर्वात आधी सुरुवात करूया स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री आणि उपपंतप्रधान आणि ज्यांची ओळख लोहपुरुष म्हणून आहे असे सरदार वल्लभभाई पटेल. 31 ऑक्टोबर. भारत स्वतंत्र झाला होता, पण एक फार मोठं आव्हान होतं समोर. 562 रियासते होती जी अजून भारतात विलीन झाली आणि हे एक अतिशय कठीण पेक्षा एक अशक्यपणे काम होतं. पण ते काम लीलया कुणी पूर्ण केलं तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी. म्हणूनच त्यांना मॉडर्न इंडियाचे आर्किटेक्ट म्हणतात. लक्षात घ्या, खूप काहीतरी वेगळी वाट चोखाळायची आणि आपलं अस्तित्व दर्शवून द्यायचं. इथे मला नाही वाटत की यांच्याशिवाय हे कुणाला जमलं असतं. कारण म्हणूनच ना सर्व नेत्यांनी ही जबाबदारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यावर टाकली होती. आता आपण बघूया लुई ब्रेल. 4 जानेवारी. ब्रेल म्हटल्यानंतर तुमच्या लक्षात येईल ब्रेल लिपी. काहीतरी वेगळं काम करतात ना ही मंडळी. तसं लुई ब्रेलना ही गोष्ट अशी वाटली की लिहिणं आणि वाचणं हे आपल्याला सहज शक्य असतं, पण ज्यांच्यासाठी हे एक आव्हान आहे त्यांच्यासाठी आपण काय करू शकतोय. म्हणून त्यांनी ब्रेल लिपी जी लिहायची आणि वाचायची याचं इन्व्हेन्शन केलं. आता येत आहेत सर आयझॅक न्यूटन. तेही 4 जानेवारी. मंडळी, गुरुत्वाकर्षणाचा शोध कुणी लावला. म्हणजे सफरचंद झाडावरून खाली पडतंय हे इतरही सगळे बघतच होते, पण ते झाडावरून खालीच का पडतंय हा विचार मात्र यांच्याच डोक्यात आला आणि त्याच्यातनं आपल्याला काय मिळालं, गुरुत्वाकर्षणाचा शोध. आता 2 महत्वाची व्यक्तिमत्व येत आहेत आणि त्यांची तारीख आहे 4 फेब्रुवारी. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि बिरजू महाराज यांच्याविषयी आपण काय बोलावं. आता एक असं व्यक्तिमत्व येत आहे की फक्त भारतातल्याच नाही तर जगातल्या संगीत प्रेमींना हे नाव विसरायचं म्हटलं तरी शक्य नाही. किशोर कुमार. 4 ऑगस्ट. म्हणजे कसं आहे, त्यांनी शास्त्रीय संगीत कधी शिकलेलं नाही, पण तुम्हाला आठवतंय कधी त्यांचा सूर चुकलाय. अशी गाणी की जी शास्त्रीय गायकाला सुद्धा गायला कठीण असतील अशी गाणी त्यांनी गायलेली आहेत. आपण कुठूनही रस्त्यातून जात असू ना तरी कुठेतरी रेडिओ लागलेला असेल, कुठेतरी टीव्ही सुरू असेल किंवा कोणी गुणगुणत असेल आणि गाणी कोणाची असतील, किशोर कुमार यांची. अजून एक गायक आहेत SP बालसुब्रमण्यम. 4 जून. पहा, इतरही समकालीन बरेचसे गायक होते, पण तरीही यांची स्वतःची अशी एक वेगळी स्टाईल होती. आपल्या हिंदी फिल्म जगतामध्ये त्यांनी मुख्यतः गाणी गायलेली आहेत ती, म्हणजे सुरुवात त्यांनी कुठे केली तर कमल हसनसाठी, पण नंतर हा आवाज इतका लोकप्रिय झाला की आपल्या लोकांना तो खूपच आवडला आणि पुढेही ते आपल्या ह्याच्यात गाणी गात राहिले. आता आपण राजकारणातली काही मंडळी बघूया. USA माजी प्रेसिडेंट जॉर्ज वॉशिंग्टन. 22 फेब्रुवारी. अजून एक USA माजी प्रेसिडेंट येतात बराक ओबामा. 4 ऑगस्ट. काही काळ भारताचे पंतप्रधान असलेले गुलझारीलाल नंदा. 4 जुलै. आता सध्याचे भारताचे गृहमंत्री असलेले श्री अमित शहा. 22 ऑक्टोबर. त्याच्यानंतर अजून आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि कदाचित पुढे जाऊन भारताच्याही राजकारणामध्ये स्वतःचे छटा उठवतील अशी 2 व्यक्तिमत्व आहेत आपल्याकडे. आणि आत्ताचे आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांचीही तारीख मंडळी एकच आहे आणि ती म्हणजे 22 जुलै
ज्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस स्वतःचं अतिशय अभ्यासपूर्ण असं भाषण करतात, बरं याच्यात काय आहे, ते स्वतः वकील पण आहेत. ज्या वेळेला ते भाषण करतात तेव्हा त्यांचा एक तरी मुद्दा फोडून काढण्यासारखा असतो का हो? अभ्यासपूर्ण आणि अतिशय चपखल असं त्यांचं भाषण असतं. त्याच्याच बरोबर अजितदादा पवार, तेही 22 जुलैचे, त्यांचं सुद्धा ते भाषण कारण उभे राहिल्यानंतर सभा जिंकून घेतील असं त्यांचं भाषण असतं. मंडळी, 4 नंबरची ओरेटरी आपण म्हणतो ना, 1 आणि 4 या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. जशी 1 ची ओरेटरी आहे तशी 4 नंबरची सुद्धा ओरेटरी आहे. या दोघांच्या भाषणात, दोघांच्या का अमित शहांच्या सुद्धा भाषणात जो काय ते जोराने आणि त्यांच्या पॉझिटिव्हनेसनी जी भाषण करतात ना, ऐकायला कोणालाही आवडतच. आता आपण एक जनरल बघूया की 4 भाग्यांक कुठे कुठे आणि कोण कोण मंडळी आहेत. 13 मार्च अतुल चोरडिया. पुण्यामध्ये जे 2 ट्रम्प टॉवर्स आहेत ते बांधलेत अतुल चोरडिया यांनी, आणि अतिशय बांधकाम व्यवसायामध्ये अतिशय चांगलं काम करतायत ते, आणि लहान वयात सुद्धा. त्याच्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन, आपला माजी कप्तान क्रिकेटचा, 22 मार्च. 30 तारीख आहे जिमी शेरगिल, नट. पल्लवी जोशी हटके कामं करतात, खूप लहान वयापासून करतात, अजूनही ऍक्टिंग करतायत त्या. हटके काम असतं, हटके त्यांच्या काम करण्याची पद्धत पण आहे. 4 एप्रिल. त्याच्यानंतर 13 एप्रिल, जो लोकांना हसवण्याचा धंदा यशस्वीपणे करून दाखवला, कपिल शर्मा. त्याच्यानंतर अजून एक नाव येतंय सतीश कौशिक. आठवत असेल तुम्हा लोकांना कॅलेंडर, मिस्टर इंडिया मधलं कॅलेंडर. नंतर रूपा गांगुली, जिने द्रौपदीचा रोल अजरामर केला. रूपा गांगुली, ती 13 एप्रिल. त्याच्यानंतर मराठमोळा आपला नट, खरं तर मराठमोळा म्हणायचं तर मराठ्यांचा जावई असलेला आपला नट आहे सुमित राघवन, 22 एप्रिल. आणि हीच तारीख आहे प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांची. तुम्ही कल्पना करा ना की त्यांचे लिहिण्याची स्टाईल किती वेगळी असेल. 1-2-4 पुस्तकं त्यांची वाचून पहा, तुम्हाला त्यांची स्टाईल लक्षात येईल. त्याच्यानंतर आहे एक आदरणीय नाव, 13 मे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे फाउंडर श्री श्री रविशंकरजी, ज्यांना अत्यंत आदराने लोक गुरुजी म्हणतात. पुढे येत आहे एक वेगळं नाव, अनिल अंबानी. म्हणजे आपण बघितलं होतं भाग्यांक 1च्या वेळेला की ह्यांचे पिताश्री आणि मोठे बंधू हे 2 जण भाग्यांक 1 वाले होते. पण अनिल अंबानी आहे 4 भाग्यांकाचे, 4 जून. 30 तारीख आहे सोनाक्षी सिन्हा, खामोश, शत्रुघ्न सिन्हांची मुलगी. त्याच्यानंतर 13 जून आपला बॉलर मनिंदर सिंग. 22 जून आहेत अमरीश पुरी. अमरीश पुरी कोण? मोगॅम्बो, खुशुआ. त्याच्यानंतर 4 ऑगस्ट येत आहे खूप वेगळ्या प्रकारे वॅमचा रोल करणाऱ्या शशिकलाची. काही त्यांनी भूमिका आहे त्या अजरामर करून ठेवल्या आहेत. नंतर येत आहे 4 जुलै. मंडळी, रूढी परंपरा यांच्यासाठीची ह्या लोकांची जी आहेत मतं ती तुम्हाला माहित आहेत. 4 जुलै नीना गुप्ता आणि नसीम बानू. सौंदर्यवती सायरा बानू यांच्या त्यांच्यापेक्षा सुंदर असलेल्या मातोश्री. आता बघूया 4 जानेवारी राकेश रोशन, ऍक्टर आणि फिल्म मेकर. राकेश रोशन यांची आताच्या पिढीला अजून पण एक ओळख आहे, ते म्हणजे ऋतिक रोशनचे वडील. त्याच्यानंतर निरुपाजी रॉय, अतिशय कसलेला अभिनय करणाऱ्या फार जुन्या अभिनेत्री. धर्मेंद्र, अमिताभ बच्चन अशा सारख्या मंडळींच्या आईंचा पण ज्यांनी रोल केलेला आहे. आणि सुरुवातीला त्यांनी सीता वगैरे याच्यासारख्या देवीचेही रोल केलेले आहे. आता याच्यानंतर येत आहेत एक खूप जुने आणि जाणकार अभिनेते प्रदीप कुमार.
4 फेब्रुवारी. म्हणजे राजाच्या किंवा मुस्लिम राजाच्या सुद्धा भूमिका त्यांनी अत्यंत जिवंत केलेल्या आहेत. नंतर येत आहेत एक अतिशय आदरणीय नाव, सरोजिनीजी नायडू, 13 फेब्रुवारी. त्याच्यानंतर फॉर्मर इंडियन क्रिकेटर आपले सुब्रतो बॅनर्जी, 13 फेब्रुवारी. लेक टंडन फिल्म आणि फिल्मचे प्रोड्युसर. मंडळी, आज इथेच थांबूया. पण माझं चॅनल अंजली टिपू वाचन सबस्क्राईब करत राहा, पूर्ण पाहत राहा, तुमची मतं प्रदर्शित करत राहा आणि आपल्या मित्रमंडळींना शेअर करत राहा. धन्यवाद.